समीक्षा पिंपळकर, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मी आता हे घराचं काम चालू केलं आहे, तर थोडंसं अडचणी आल्या भरपूर। बिल्डरचा ब्रेकर नाही आहे आणि घना नसल्यामुळे मी आता आमच्या इथले शेजारी राजू तेलीमुन आहेत त्यांच्याकडून मागवला आणि आता ते घनाने पहिली ही टाकी फोडत आहेत। पहिल्यातली ही टाकी आहे जुनी, आता 35 वर्ष झाली या बिल्डिंगला, तेव्हा बांधलेली होती ही टाकी। RCC टाकी असल्यामुळे ती फुटत नव्हती। मग आता आज ब्रेकर मागवलाय आणि ही घना घेऊन आलेत, तर भरपूर अडचणी आल्यात, पण त्याच्यावर मात करून हे काम आता मी पूर्ण करणार आहे। RCC टाकी असल्यामुळे ती फुटत नाही, त्यामुळे ब्रेकर आणि घना वगैरे मागवून काम करावं लागतंय। घरातली कामं सगळी टाकून मी इथे आलेली आहे। 2-3 दिवस पाऊस पडत होता, त्यामुळे जमलं नाही, काम अर्धवट राहिलं। हे बघा आमचे सूरज कालचे काम करू होते, भिंतीचं सगळं पॅकिंग करून टाका, प्लॅस्टर वगैरे। छोटा ब्रेकर आता वापरताय, तो मोठा ब्रेकरची गरज नाही म्हणताय। बघूया आता टाकी फुटते कशी। टाकी कामाला आहे, मला अजून घरी जेवण बनवायचं, पण इकडे लक्ष द्यावं लागते। पत्र्यावर खडा होते म्हणून, पत्रा फुटला तर डबल काम लागेल ना मला। तिघे जण आले होते टाकी फोडायला, पण त्यांनी काय जमना। आज बंगा नाक्यावरून या माणसाला बोलवलंय टाकी फोडायला। आता हे फोडतायत, बऱ्यापैकी फोडली नाही, काल अर्धवट सोडून गेले ते तिघे माणसं। भरणार की नाव काय तुमचं? पवार। अहो माणसं येऊन दमली फोडून फोडून। टाकी भुसभुशीत झाली। हा हा मग ब्रेकर तुमचाच आहे? ब्रेकर तुमचाच आहे? होय काय? टाकी हे झाले ना, भुसभुशीत झाले ना, भुसभुशीत झाले नाही। हा हा, पण ती खाली गळत होती, झिरपत होती, गळत होती। नाही नाही, पहिली झिरपत नव्हती, आता भरपूर झिरपायला लागली होती। हा, आणि भिंतीनं सगळं ओलावा मारत होता तिकडून खालती। हा, मग म्हटलं काय, त्याला आम्ही एकदा हे केलं होतं, डॉक्टर फिक्सिट केलं होतं 1-2दा, तरी पण तशीच करत होती। हा, म्हणून काढायची। ही टाकी वरती ठेवता येईल। हा, ठेवायची। हा, स्लॅब आहे। नाही, खालचा भाग तोडायचा नाही आहे, वरच फक्त 4 भिंती तोडायच्या, खालती आहे तो तसाच ठेवायचा, त्याच्यावर ही टाकी ठेवायची आहे। होय होय, कॉलम चांगला आहे। हा हा, इकडे पण असेल ना, माहित नाही ते असेल। मग ते ही असली टाकी चांगली काय? होय ना। ही पूर्वी अहो बरेच वर्ष झाली बनवली, आमची जेव्हा बिल्डिंग बनवली तेव्हा सासऱ्यांनी केलेलं आहे काम, सगळं बनवून घेतलेलं, पण काम मजबूत केला नाही। परांजे बांधायचं सामान आलेलं आहे, बांबू घेऊन आलेत आता हे कामगार। आता या घराला सगळीकडून 4ही बाजूला परांजे बांधले जाणार आहेत, त्याच्यानंतर ही काम होणार आहे, कारण ते बाहेरून काम असल्यामुळे असेच होत नाहीये, परांजे बांधायची गरज आहे। हो नक्षी शेठ, आलात लवकर? हा, परांजेचं काम करताना बघायला आलेत आता। आता परांजे बांधून काम करत आहे सूरज।
आणि ही शाळेतली मुलं बघा यांना बघतायत. हाय हाय करा. हाय, अभ्यास झाला का तुमचा? हे सर जे फोडतोय ते खराब झाले, तुटले ते. सिमेंट पाणी मारतायत. हे बघा आता शाळेची मुलं इकडे बघतायत कशी कामं चालू आहे ते. हां, हाय हाय, हे बघा सिमेंट पाणी पहिलं मारून घेणार आहे. ते भरपूर फुटले तिथे आणि मग नंतर माल लावला जाणार, जेणेकरून ते माल चिकपकला पाहिजे याच्यासाठी. एवढं उंच चढून काम करतायत. कठीण काम आहे, धोक्याची जागेवर. त्यांना सवय आहे म्हणून काय वाटत नाही, पटापट करून टाकतात. काय चाललंय? अभ्यास नाही तुमचा झाला? पण मॅडम सर गेले कुठे? आज शनिवार, काय आनंददायी शनिवार. मस्त मजा आहे तुमची. हा इकडे माल कालवतोय आणि ह्यांना देतोय. तर काम करायला घेतले ते चांगलं व्हावं. ओ मामा, सिमेंट पाणी चांगलं मारा सगळीकडे, टकाटक झालं पाहिजे. काय सूरज, सिमेंट पाणी सगळीकडे मार. आकाश चल पटापट माल दे, ती वाट बघतायत. चल हे गे. सर्जे बनवण्याचं काम चालू आहे सध्या. हे सर्जे सगळे फुटलेत ना, ते काम करून घेते. आता ही खिडकी सध्या बंद करून टाकले, त्यामुळे सर्जे फोडून टाकलेला आहे त्याचा. पकडले तू टेन्शन असलं घेतोय, हा पाडणार तू जाणून वाकलास. जुनं काम काढलंय की काम जास्त निघतच जातं. काय हो, काय सूरज, काम निघतच जातं सारखं. हा मग एकदम झकास कर, नक्षी वगैरे काढ, डिझाईन. आता समोरचा भाग हा कुठला होता तो तोडून काम चालू आहे आज. शेवटचं फिनिशिंग चाललंय. दोन्ही साईडला 2 शंकरपाळ्या काढलेल्या आहेत डिझाईन.
दिसतो का मारतोस, का मारायचं ते हे सांग. तुषार विचारतोय. शो दिसतो. प्लॅस्टर फाटत नाही. इथं झालं बोलून चिराय जात नाही म्हणतो, चांगलं टिकतं म्हणून मारायचं. वरती पाण्याची टाकी ठेवणार आहे ना, याच्यावर आहे टेरेसवर. ती वरतीच येणार आहे, त्याच्यासाठी शेड तयार करते. हा लक्ष ठेवता येईल. होय ना, सीसीटीव्ही कॅमेराच तर लावतोस ना आता. लावतोय ना मग काय, आपला बाजूपासून या खिडकीत जायचं. हा माझ्या स्वप्नातलं घर मी तयार करते आता. सावंत साहेब मला सहकार्य करतायत, शेड तयार करून देत आहेत टाकीला. 38 वर्षानंतर घराचं दुरुस्ती सुरू आहे. जवळजवळ 38 वर्ष झाली आहे घराला बांधून. तर मग सगळंच काम करायला घेतलं आहे. पत्र्याचं काम, कलरचं पण करणार आहे. त्यावरती पाण्याच्या टाकीसाठी मोठी शेड तयार करते, 10 बाय 10ची. 20 फुटी पत्रे आणलेत. 20 बाय 20 फुटीची शेड तयार करणार आहे. तर आता त्याची तयारी चालू आहे. त्यासाठी हे सगळं सामान घेऊन आले, पत्रे, पाईप वगैरे नवीन. तर पत्र्यांचं बजेटच झालं 25,000 रुपये. आता मजुरी बाजूला, त्याच्यात गाडी भाडं पण घेतलं गेलं. डिझेल मार पहिला तुला. आता हे समोरची गॅलरीची काठ तयार करतायत, किनारी तयार करतायत. त्याचा टचअप चाललाय शेवटचा. आज 4 दिवस झाले हे काम चालू होतं. बजेट होता कमी आणि वाढला, त्याच्यापेक्षा डबल बजेट वाढला गेला. कारण का आपण काम सुरू केलं की मग ते नवीन नवीन काम निघतच जातात. पत्रे नवीन जास्त निघाले, पाईप नवीन काय काय घालावे लागले, सडलेले होते, त्यामुळे करत करत वाढत गेलं. काय टेन्शन ना कुठला तरी काय माझं मिस्त्री आहे. खर्च करणार आहे इथं बघा उभा. काय संबंध आहे? हो तू बोलतोयस ते खर्च कोण कर. वेल्डिंग चाललेलं आहे आता शेडचं. किती पैसे करायचे युट्यूबचे, किती पैसे? करोडो पाहिजे काय तुला? हा मग किती किती उभा करून नाही चालणार, उभा करून नाही चालणार. तिथं आता टच होईल ना. सावकाश. फुल करायचे आहे ना?
हा असं असं घ्या. मग अशी हे केलात. हा असं. आता कसं घेतलं असं घ्या. हा शेवटचा पत्रा. आता 10 पत्रे आणले होते वरती शेड बनवायला. आता शेवटचा पत्रा वरती चालला आहे. खूप सांभाळून काळजीपूर्वक घ्यावा लागतो. मेन लाईन पण आहे इथे लाईटची. परत सरजे हे खिडक्या वगैरे असल्यामुळे एकदम शेवटच्या टेरेसवरती घ्यावं लागतं. 10 पत्र्यांची शेड बनणार आहे. 20 फुटी. वा व्हेरी गुड. 10चे 10 पत्रे गेले व्यवस्थित. ही मुलं आता माती बारीक करतायत वाटतं. हे काय करताय रे तुम्ही? कसलं माती बारीक करताय काय? कशासाठी? कशासाठी? हा मुंग्यांसाठी? हुंड्यांसाठी? काय पेरणार आहे त्याच्यावर? त्याच्यावर काय पेरणार? काय? हो काय? हा हा हा. पाणी घालते तर बघितलं ही मुलं असं हाय शाळेमध्ये हे करणार आहेत. भाजी वगैरे पेरण्यासाठी गुंडे तयार करतायत. तर ती माती बारीक करतायत. हे बघा आता दोघे इकडे आलेत. हाय. आज 15 दिवस झाले बांधकामाला पाणी घालते. तर बघितलं आता ही मुलं इकडे कामं करतायत. तर त्यांची व्हिडिओ बनवला थोडासा. मुलं आवडीने कामं करतायत. मराठी शाळा आहे माझ्या घराच्या बाजूलाच. आमच्या दस्तुरीची मराठी शाळा. पत्र्याची शेड तयार झालेली आहे. आता 2 दिवस झाले ते पत्र्याच्या शेडचे. इथं आता ही कोब्याची तयारी चालली. कोबा तयार करतायत. तर इथे ही पाण्याची टाकी वरती ठेवायची म्हणून ही करते. हा PCC करून घेणार आहे इथे. आता ह्याला काय प्लॅस्टर झालं ना रे? हे काय झालं? PCC झाले. आता शेवटचा टचअप आहे. आता शेवट चाललाय भाग. हे माझं स्वप्नातलं घर बनत आहे. शेवटचा कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते काम करत आहेत. शेवट सुंदररीत्या काम केलं आहे. केलं आहे. ते आता फिनिशिंग करत आहेत सिमेंटने. किती बसले? शेवटचं फिनिशिंग चालू आहे. आता माझं स्वप्नातलं घर तयार होत आहे. लास्ट एंडिंग. त्यानंतर मग कलरिंग. आता काकींच्या भूत बंगल्याची हवेली होणार आहे लवकरात लवकर. जानेवारीमध्ये फक्त पेंटिंग काम बाकी आहे.